महाराष्ट्र आवाज न्यूज। साक्री व पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं पशुधन चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 9 म्हशी, 2 पारड्या आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला टाटा RX MH18 AA 2376 हे 4 चाकी वाहन असा एकूण 15,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे पशुधन चोरीचे 3 आणि वाहन चोरीचा 1 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। पशुधन चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने सलग 7 दिवस साक्री, पिंपळनेर, निजामपूर व परिसरात गुप्त माहिती संकलन आणि तांत्रिक विश्लेषण केलं। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार साक्री नवापूर मार्गावरील एका पान टपरी जवळून संशयित सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित याला ताब्यात घेण्यात आला। चौकशी दरम्यान त्याने साथीदारांसह पशुधन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी जंगल परिसरात लपवून ठेवलेला चोरीस गेलेला म्हशी, पारडे आणि वाहन जप्त केलं। प्राथमिक तपासात ही टोळी आंतरजिल्हा स्तरावर सक्रिय असल्याचं स्पष्ट झालं असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। त्यांच्या अटकेनंतर पशुधन चोरीसह शेती अवजारे व शेतमाल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे तसेच सदेसिंग चव्हाण, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, जगदीश सूर्यवंशी, योगेश जगताप, अमोल पाटील आणि कैलास महाजन यांनी मोलाची भूमिका बजावली। शेतकऱ्यांचे जिव्हाळाचं पशुधन परत मिळवून देत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपल्या प्रभावी तपास कौशल्याची छाप उमटवली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.